कोणत्याही ठिकाणी मॅचेस असताना स्वतः उपस्थित राहून तिथलं कार्यकार पाडत असतात असे इंबुसर भागवान सामन्याला सुरुवात होते. सामना करेल मयूर आणि समोर गोलंदाज आहे निखिल शेळके बोईसगावचा डावखुरा गोलंदाज. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉसचा क्षेत्ररक्षक तैनात सर्कल मध्ये सुंदर असं क्षेत्र पाहायला मिळतंय. निर्धाव असा चेंडू आवर्जून उपस्थित असलेले वाई पोलीस स्टेशनचे गोरखनाथ दाभाडे, नितीन दादा कदम आणि शिंदे सर यांचंही या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्याही मनापासून आभार. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एका धावेवर समाधान मानावले. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंधुदुर्ग विक्रम अँड्रेची टीम. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा अवांतर धाव. वाईडचा इशारा पंचांचा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू बॉलची कडा घेत सर्कल मध्ये निसावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. त्याचबरोबर वाई तालुक्याचे एक महान खेळाडू प्रफुल्लजी बोवडसर यांचंही या ठिकाणी उपस्थिती. आभार आपले. त्याचबरोबर अजून एक लेजंड खेळाडू मुजीब सर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला. एका धावावर सुंदर अशी चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालेले आहेत. पुढचा चेंडू सामना करेल सचिन मोहिते. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू फुलटॉस घेत कन्वर्ट करत त्याला लेग साइडला फेकून दिलेला आहे. 4 धावांसाठी चौकार. सुंदर अशी पटकेबाजी पाहायला मिळते इथे. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचे प्रयत्नात अवांतर चेंडू टाकलेला आहे. वाईड पंचांचा इशारा. वाईड अवांतर एक धाव. पहा काय सुंदर निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे. सूर्याने आपली हजेरी लावलेली आहे. समोर समजायचा डोंगर पाहायला मिळतो. हिरवागार असा पडलेला डोंगर. पुढचा चेंडू पाहूया. सुंदर असा चेंडू ऑफसाईडला कट करत निर्धाव चेंडू टाकलेला आणि अशा तऱ्हेने पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 9. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. आता गोलंदाजीसाठी येत आहेत सुरूर गावचे गौरव गवळी यांच्या हातात हा चेंडू सामावलेला आहे. डावखुरे असं गोलंदाज आणि सामनेकर्ते पोहोचले. बिनबाद 9 धावांचे सलामी लावलेली आहे. एक सर मग रायरेश्वर संघाची सुंदर अशी सावध सुरुवात. 9 धावा. इकडे 2-3 बसते. दुसरं षटक चालू होत आहे. प्रगती पथावर आहे.
सुंदर असं समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू 4 धावांसाठी. नो मॅन्स लँड 4 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार खेचत मयूरने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. सर्कलचा पुरेपूर वापर करत असताना एक पाय पुढे सरकावत समोरच्या दिशेने खेळलेले 4 धावांसाठी. संघाच्या धावसंख्येत 4 रनांची वाढ झालेली आहे. धावसंख्या होते 13. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू ऑफसाइड क्लिअर. सर्कल क्लिअर करत डोक्यावरून 4 धावांसाठी ठोकलेला हा खणखणीत चौकार. नुकतेच आपले उपस्थित राहिलेले वाई तालुक्याचे बुलंद आवाज, सर्वांचे लाडके, सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेले आपले गणेश शेठ अनपट यांचे या ठिकाणी स्वागत आहे. बावधनगावचे युवक कंस्ट्रक्शन लाईन मध्ये आता नुकतेच पदार्पण केलेले नावडकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही स्वागत आहे. शॉर्ट पिच असा चेंडू पटकावलेला आहे. पाहूया काय होते. डिक्लेअर झोन मध्ये जाते 2 धावांसाठी. 2 धावांची भर होते. आडवा बांधला पाहिजे. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. मयूर यांच्या बॅट मधून येत आहेत 2 चौकार आणि 2 धावा डिक्लेअर मध्ये. पुढचा चेंडू आणि ऑफसाईडला तसाच चटकायला प्रयत्न झेलावलेला चेंडू आणि बॉल खाली येते. विक्रम आणि झेल पकडलेला आहे. अशा तऱ्हेने पहिला आदरा, पहिले विकेट, संघाचं पहिलं खातं विकेटचं खोललेलं आहे गौरव गवळी यांनी. चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळते सर्व गावच्या खेळाडूंकडून. स्वतः गोलंदाजीवर स्वतःच्याच गावच्या खेळाडूच्या हातामध्ये झेल विसावलेला आहे. हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते चांगलं. आपल्याला अशाच कॉम्बिनेशनची गरज असते खेळामध्ये किंवा कोणत्याही क्षेत्रात. आपल्याला सोबतीला जो माणूस असतो त्याची आपल्याला साथ मिळणं खूप गरजेचे असते. 11 खेळाडू ज्या वेळेस संघामध्ये खेळत असतात त्यांचे एकमेकांना साथ, कॉम्बिनेशन बसलं पाहिजे, मन जुळली पाहिजेत, त्यानंतर खरा खेळ चालू होतो. आता फलंदाजीसाठी येथील वाय तालुक्यात नवीन एक स्टार खेळाडू फलंदाज, तडकेबंद फलंदाज म्हणून अशी ओळख असलेले शिवम मालुसरे. पहिली विकेट मिळाली. मयूर भोसले बाद झालेले. पुढचा चेंडू लेग साईडला तटकवलेले ते क्षेत्ररक्षक तयारात प्रयत्न करतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान मानावे लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सुंदर गार 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 फिरवली बॅट आणि मिळवल्या 6 धावा. 6 धावा ठोकत या षटकाची समाप्ती करण्यात आलेली आहे. 55 इशारा षटक समाप्त. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व खेळाडू, संघ मालक, पंच, युट्यूब लाईव्ह व इतर सर्व आयोजन कमिटी या सर्वांचं मनापासून आभार मानतो की अशी सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटक समाप्त झाले. धाव संख्या झाली 26. 2 षटकानंतर धाव संख्या 26. 1 बाद 26. यष्टांच्या मागे काम पाहत असताना मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले अमित जेवरे कुसगाव गावचे सुपुत्र आता गोलंदाजीसाठी येथील स्वतः संघनायक, संघ मालक विक्रमजी मांढरे पुण्यामध्ये सातत्याने आयकॉनची भूमिका बजावत असताना आपल्याला वाई तालुक्याचे असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला इतरत्र पाहायला मिळतात. त्यातीलच एक विक्रम दादा मांढरे यांचं या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल.
स्कॅनरचा फोटो पाठव नाही तर इकडं पण काय घालते पाणी उडून आहे लॅपटॉप. तिसरं षटक चालू होते. मॅच बॉल आलेला आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा. सुंदर असा पटकवण्याचा प्रयत्न, परंतु तेवढ्याच चाणक्य वापरलेली आहे. विक्रम मांढरेने इन कटर बॉल टाकलेला आहे. सुंदर असा झटकाला लेग साइडला 6 धावांसाठी लांब 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 षटकार. पहिला चेंडू निर्धाव असा टाकलेला, परंतु बॅट्समन पण तेवढ्याच तयारीचा आहे. त्याने बॉल पिक केला, नजर ठेवली कुठे चेंडू टाकतायत, कोणत्या बाजूला वळण घेतोय, त्या दिशेला डायरेक्शनला जाऊन विरुद्ध बाजूला ठोकलेला 6 धावांसाठी उत्तम असा षटकार. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू बीड झालेले, किपरच्या हातून सुटलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये जात असलेला चेंडू, 1 धाव. षटकार खाल्ल्यानंतर पुढच्या चेंडूवर चांगलं कमबॅक पाहायला मिळाले विक्रम मांढरे यांचं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चटकवलेला चेंडू हवेमध्ये चालवले. क्षेत्ररक्षक खाली पाहूया काय होते. सूरज वाडकर यांनी हा कॅच झेललेला आहे. अशा तऱ्हेने विकेट घेण्यात यशस्वी झाले विक्रम मांढरे. दुसरा आदरा टीम साठी शुभम मालुसरे आउट होत आहेत. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. हे पहा मित्रांनो, गोलंदाजी करत असताना आपल्या कोणत्या चेंडूवर आपण निर्धाव असा चेंडू टाकू शकतो, कोणत्या प्रकारे आपण आपल्या तेवढ्या हातावर कमांड पाहिजे. षटकार ठोकल्यानंतर त्यांनी जे चेंडू वळवलेले अगदी बघण्यासारखे चेंडू होता. आता पुन्हा एकदा अजून एक तडाखेबाज फलंदाज असा मांढरदेवचा खेळाडू आपल्याला मैदानात येताना दिसतोय. हँडग्लोव्ह घालत आलेले, सुंदर असा एसटीने लहान परंतु खेळ महान अशी त्यांची ख्याती असलेले स्वरूप डुम्या गोलंदाज आणि फलंदाज एकाच गावाकडून खेळत असतात. आग्रामध्ये सातत्यानं पाहूया आता एकमेकांची रणनीती कशी आखतात, एकमेकांना चांगले परिचयाचे आहेत. सामना करतील स्वरूप. खानापूर शाळेच्या ग्राउंड. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, नो मॅन्स लँड. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पहा अनुभव काय असतो ते दाखवून दिला विक्रम मांढरे. आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात अवांतर 1 धाव. ओव्हर थ्रोची 1 धाव पाहायला मिळते. आहेत की अमोल नाही, अमोल जो आपला बाकीचे आहेत की. पुढचा चेंडू विक्रम मांढरे यांचा. लग्नामुळे खेळ आहे का. सुंदर असा चेंडू मागे सरकत ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीड झालेले स्वरूप. पंचांचा इशारा षटक समाप्तीचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 35. चांगलं रोखून ठेवलेले. समोरच्या संघाला जर जिंकण्यासाठी तीन ओव्हर 34 धावांचं आव्हान आहे. चला कृपया सर्व खेळाडूंना एक विनंती आहे. आपल्याला पावसाचा खूप व्यत्यय आलेला आहे स्पर्धेमध्ये, तरी सर्वांनी अगदी जलद गतीने खेळत सामने कसे पार पडतील यावर भर द्यावा.
पुढचं षटक घेऊन येते पुन्हा एकदा भुईसगावचा डावखोरा गोलंदाज सामना करेल सचिन मोहिते या वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सुंदर असा वाईड यॉर्कर निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय पंचांना संपूर्ण अधिकार आहे ते शफल रूल मुळे हा चेंडू डिक्लेअर करण्यात आला पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ऑफ साईडला तटकलेल क्षेत्ररक्षक तैनात एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तेवढं सुंदर रक्षक आणि रन आउट पहिला बॉल अतिशय गच्चाळ असं आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या हातातच चेंडू असताना धाव घ्यायचा निर्णय त्यांना मागात पडलेला आहे आणि चांगला खेळाडू बाद झालेला अशा तऱ्हेने पुढचे फलंदाज येथील ओझरडे गावचे तरुण सोनावणे याही खेळाडूकडे तेवढं दमखम आहे एक हाती सामने फिरवण्याचा उजव्या हाताचा फलंदाज तरुण सोनावणेची एंट्री झालेली आहे पाहूया काय होतंय सामन्यामध्ये रंगत वाढतीये लवकर लवकर करा अंपायर 4 मॅच व्हायचे अजून चला चालू करा सामना पटकन सुंदर असा ब्लॉक बॉल मध्ये चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे क्षेत्ररक्षक येतोय सुंदर असं क्षेत्ररक्षण एका धावेवर समाधान मानावे लागेल सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निखिल शेडगे यांच्याकडून 15 बॉल 32 पाहिजे 15 चेंडू 32 धावांचं आव्हान आहे अजून त्याला नुकतेच उपस्थित राहिलेले बावधन गावचे ग्रामपंचायत सदस्य तुषारजी पिसाळ यांचंही या ठिकाणी स्वागत आहे सुंदर असा तत्कालीन चेंडू ऑफसाईडला परंतु क्षेत्ररक्षक तैनात असताना अतिशय वेगात चेंडू ट्रॅव्हल होऊन 4 धावांसाठी प्रस्थान केलेले चेंडूने 4 धावा दणदणीत चौकार पाहायला मिळतोय इथला मध्ये बॉल आहे आक्रमणाची गरज होती आणि ते आक्रमण केलेलं आहे तरुण सोनावणे यांनी गणागाती प्रहार केलेला आहे इकडे 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 हा टाक बाहेर बाहेर टाक इकडे दे आडवा अरे पाहूया निखिल कसा कमबॅक करतोय पुढच्या गोला चेंडूवर एकच धावावर समाधान मानावं लागेल सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय पुन्हा एकदा सुंदर असा तटकवलेला चेंडू लांब 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 षटकार असा षटकार ठोकत या ओव्हरची समाप्ती केलेली आहे धाव संख्या झाली 48 12 चेंडू 21 धावांचं आव्हान बाकी आहे अजून हे पहा क्रिकेटमध्ये काही निश्चित नसतं अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला एका ओव्हर मध्ये अगदी 36 ही धावा होऊ शकतात
आणि 6 बॉल 6 रन सुद्धा डिपेंड होताना पाहिलेलं आपण कित्येकदा क्रिकेटमध्ये. बरोबर चालले काय चुकीचे ना असं किती ओढ त्याच्या ओव्हर्स काढून करायच्या बॉलच्या चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळ धावत असते, वेळ कोणासाठी थांबत नाही. 4:30 वाजलेले, अजून काही सामने बाकी आहेत. पंचांना विनंती आहे की आपण टाइम लिमिट देऊन हे सामने पूर्ण करून घ्यावेत. पुढचं षटक घेऊन येतील स्वतः संघनायक संघ मालक विक्रमजी मांढरे. त्यांच्या मार्फत सुंदर अशी कटर गोलंदाजी पाहायला मिळते. सातत्यानं आपल्याला वाई तालुका असो, सातारा असो, पुणे जिल्ह्यामध्ये आपण खरोड्याला खेळताना पाहत असतो. सामनगर तरुण सोनाने ओझरडे गावचे खेळाडू. पहिला चेंडू तटकवून लेग साइडला आणि अगदी वाऱ्याच्या गतीने चेंडू सीमा रेषे पार जात असताना 4 धावांसाठी ठोकलेला हा चौकार पाहायला मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवर गणराती प्रहार करत 4 धावा ठोकलेल्या आहेत तरुण यांनी. जसे जसे स्कोर गतीला वेग आलेला आहे, स्कोर बोर्डला वेग आलेला आहे. जसे जसे धावांचा पाऊस पडायला सुरुवात झालेली दिसते. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू कटर पद्धतीचा, काहीच समजलेलं नाही तरुण यांना. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विक्रम यांच्याकडून. पुढचा चेंडू विक्रम मांढरे यांचा. सुंदर असा टोकलेला लांब 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 षटकार. हिरव्या हिरव्या नऊ बॉल 11. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. उंच उंच झाडाचा हिरवा हिरवा पाला, लांब लांब षटकार ठोकेगा झुकेगा नहीं साला. चला पुढचा चेंडू विक्रम मांढरे यांचा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू आणि स्वतःच्या फलंदाजामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशात, विकेट. अशा तऱ्हेने पुन्हा एकदा मॅच मध्ये चुरस वाढते. फलंदाज बाद होते सचिन मोहिते आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत रमेश सुरसे, वाई तालुक्याचे दिग्गज ओल्ड आयकॉन, सर्वात जुने आणि फिटेस्ट खेळाडू मध्ये यांचं नाव लागलं जातं. रमेशजी सुरसे, मूर्ती लहान पण कीर्ती महान. आता खरी आपल्याला चुरस पाहायला मिळेल. रमेश सुरसे या खेळाडूचं नाव आल्यानंतर संपूर्ण अगदी महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यात त्यांचे ओळख असलेले फॅन क्लब असलेले आपल्याला सर्व फॅन्स पाहायला मिळतात. त्यांच्या खेळाने मंत्रमुग्ध झालेले असे सर्व खेळाडू प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतो. वाई मध्ये सुद्धा त्यांचा जबरदस्त फॅन क्लब पाहायला मिळतो. 7 चेंडू 11 धावांचं आव्हान आहे. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी आहे.
सुंदर असा चेंडू निर्धाव असा आणि षटक समाप्तीचा इशारा इब्बू सरांचा. षटक समाप्ती. 6 चेंडू 11 धावांचं आव्हान अजून बाकी आहे. एका बाजूला सेट फलंदाज तरुण सोनावणे तर दुसऱ्या बाजूला ओल्ड आयकॉन रमेशजी सोळशे पाहायला मिळतील आपल्याला. पाहूया गोलंदाजीची कमान कोणाच्या हातात सोपवली जाते, कारण शेवटचं हाणामारीचं षटक तोडाफोडीचं षटक पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला पंच जलद गतीने सामना चालू करूया आपण. चला पुढील दोन्ही संघांना विनंती आहे, आपले संघनायक कॉमेंट्रीच्या इथं पाठवून द्या. टॉस साठी आपण स्वतः हजर राहायचंय. लगेच जलद गतीने पुढचा सामना चालू होईल. आता गोलंदाजीसाठी कमान आहे सूरज वाडकर यांच्यासाठी. पश्चिम भागातील एक सुंदर खेळाडू नवीन यंगस्टर मध्ये त्यांचा खेळ पाहत असताना अगदी भरपूर मॅचेस त्यांनी एक हाती जिंकून दिलेले संघासाठी. पहिला चेंडू सामना करेल तरुण. पहिला चेंडू पटकावलेला आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात गौरव सोनवणे यांच्या हातामध्ये झेल समावलेला आहे. पहिल्या चेंडूवर झेल बाद केलेले तरुण यांना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते सूरज वाडकर यांची. हे पहा कमिटीचं एक निर्णय आलेला आहे. हे सर्व सामने कंपल्सरी चेस असे खेळवले जातील. तुम्हाला चेस करायचे सामने. विकी वानकडे मांढरदेव गावचा एक सुंदर असा खेळाडू सामना करतील सूरज वाडकर यांचा. सुंदर असा पटकावलेला चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आणि षटकार टोकलेला आहे 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर आलेले आक्रमण असं वाटतं डगआउट मधून सेट होऊन आलेले खेळाडू सर्व. पहिल्या चेंडूवर गणागती प्रहार केलेला आहे 6 धावांसाठी. चार चेंडू 5 धावा. कायला काय एवढा माणूस तुझ्यासाठी 80,000 फोन घेऊन बसवला आहे. 4 बॉल 5 पाहिजे. 6 येडायस तू म्हणे. चला दुसऱ्या चेंडूवर षटकार ठेवत या सामन्याचा विजय मिळवून दिलेला आहे विकी वानकडे यांनी दाखवून दिले. सामना जिंकलेला आहे. रमेश सोरशे यांच्या नेतृत्वाखाली या सामन्याने विजय मिळवलेला आहे. 3 चेंडू राखत हा विजय मिळवून घेतलेला आहे. पुढचा टॉस साठी दोन्ही संघांना कॅप्टनला विनंती आहे. या टॉस साठी मी आमंत्रित करतो आपल्या वाईचे लेजंड खेळाडू. अगदी त्यांचं इतिहासात नाव करलेलं यापुढे अगदी किती दशकांमध्ये त्यांच्यासारखा खेळाडू होऊ शकणार नाही असं भरपूर लोकांचं मत येतं. त्यांच्या फलंदाजीचे मोह सर्व तालुका